अमरावती शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता नागरिकांसोबतच व्यापारी वर्गालाही मोठा फटका बसू लागला आहे। शहरातील केचे कॉम्प्लेक्समध्ये रस्त्यावरून आलेले पावसाचे पाणी थेट दुकानांमध्ये शिरल्याने लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे। चुकीच्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून महानगरपालिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत। अशातच शहरातील केचे कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आउटलेटचे नियोजन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले। त्यामुळे रस्त्यावरील संपूर्ण पाण्याचा प्रवाह थेट कॉम्प्लेक्सच्या दिशेने वळला आणि काही क्षणातच अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेत। दुकानांमध्ये ठेवलेले फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, कागदपत्रे आणि विविध प्रकारचा व्यापारी माल पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे। अचानक आलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांना माल वाचवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली। या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून चुकीच्या नियोजनामुळे आपल्याला आर्थिक फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली आहे। तसेच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याकरिता कायमस्वरूपी आणि प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे शहरातील पावसाळी व्यवस्थापन आणि नाला सफाईच्या कामांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पूर्ण दुकानात पाणी घुसलंय, शेवटपर्यंत सगळ्या मालाचं नुकसान झालंय। पूर्ण सगळं वर उचलावं लागलं आणि हे जे आहे सगळं लाकडाचं आहे, सगळं खराब झालंय। आता शेवटपर्यंत पाणी घुसलंय, तिकडे पण इकडे पण पूर्ण शेवटपर्यंत। हे पूर्ण फर्निचर खराब झालेलं आहे आता सगळं काही। याचं नुकसान कोण देणार आहे आता? केचे कॉम्प्लेक्स मधील या घटनेमुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून चुकीच्या जलनिस्सारण व्यवस्थेचा फटका सर्वसामान्यांना कसा बसू शकतो याचे हे जिवंत उदाहरण मानले जात आहे। आता महानगरपालिका या प्रकरणात काय कारवाई करते आणि नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।